एका गरीब शेतकरी कुटुंबातून आलेला हा मुलगा लहानपणापासूनच आईवडिलांची स्वप्न पूर्ण करण्यासाठी झटत होता. गावात साधं शिक्षण घेतलेला तोच मुलगा पुढे जाऊन महाराष्ट्राचा सर्वात लोकप्रिय, निर्भीड आणि लोकांचा लाडका पोलीस अधिकारी बनतो. या व्यक्तीची खरी आणि मोटिवेशनल संघर्ष कथा मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे. पण त्याआधी नमस्कार, मी आहे सुनीता आणि तुम्ही पाहताय तुमचं आवडतं यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे यस होईल रे. 2 सेकंदाचाही वेळ वाया न घालवता सुरू करूया आजचा खरा प्रवास. मी जे काही ज्यांच्याबद्दल तुम्हाला सांगितलं त्यांचं नाव आहे IPS विश्वास नागरे पाटील. विश्वास नागरे पाटील यांचा जन्म 5 ऑक्टोबर 1973 रोजी कोल्हापूर जिल्ह्यातल्या एका लहानशा शेतकरी कुटुंबात झाला. घरची परिस्थिती अत्यंत साधी होती आणि आईवडील शेतीत कष्ट करून मुलांच्या शिक्षणाला आधार द्यायचे. ही परिस्थिती बघून विश्वास नागरेला खूप वाईट वाटायचं. त्याचं फलित म्हणून त्यांनी असं ठरवलं की आपण परिस्थिती बदलायची, आयुष्यात काहीतरी वेगळं करायचं, समाजासाठी पण करायचं आणि आईवडिलांचं स्वप्नसुद्धा पूर्ण करायचं. ते शाळेत अत्यंत हुशार होते. त्यांना वाचनाची आवड, प्रामाणिकपणा आणि मेहनत यामुळे शिक्षकसुद्धा त्यांना आणखी प्रोत्साहन द्यायचे. कोल्हापूरच्या शाहू कॉलेजमध्ये त्यांनी पदवी घेतली आणि लगेचच त्यांनी UPSCची तयारी सुरू केली आणि त्यातूनच पोलीस अधिकारी होण्याचं स्वप्न बाळगलं. आपण सगळे म्हणतो UPSC म्हणजे देशातील सर्वात कठीण परीक्षा, यात कुणीच सक्सेस होत नाही लवकर. पण विश्वास नागरे पाटील हे गावाकडचे असल्याने दिल्लीसारख्या ठिकाणी जाऊन स्पर्धा करायची म्हणजेच त्यांच्यासाठी खूपच मोठी कसोटी होती. विश्वास यांची परिस्थिती अत्यंत हलाखीची असल्याने कमी साधनातच त्यांनी प्रचंड मेहनत केली. दिवस रात्र अभ्यास, शिस्तबद्ध जीवन आणि आत्मविश्वास यांच्या जोरावर त्यांनी UPSC क्लिअर केली. 1997 साली ते IPS अधिकारी झाले. IPS झाल्यानंतर त्यांची पहिली नेमणूक नाशिक येथे झाली. तिथून पुढे सातारा, पुणे, मुंबई अशा वेगवेगळ्या ठिकाणी त्यांनी कामं केली. त्यांच्या कडक शिस्तीमुळे, काम करण्याच्या पद्धतीमुळे आणि लोकांशी जिव्हाळ्याने वागण्याच्या स्वभावामुळे ते सगळ्यांचे लाडके अधिकारी बनले. विश्वास नागरे पाटील यांचं नाव कायम इतिहासात कोरलं गेलं, कारण 26/11च्या मुंबई हल्ल्यामध्ये त्यांनी हे आपलं धाडस दाखवलं. इतर सैनिकांच्या धाडसामुळे देखील अनेकांचे प्राण वाचले आणि त्यांच्याही धाडसामुळे. ते फक्त कठोर अधिकारी नाहीत तर लोकाभिमुख अधिकारी आहेत. त्यांचा आवाज, पॉझिटिव्ह एनर्जी, भाषण देताना जर त्यांचा आवाज ऐकला ना, सळसळून अंगावर काटा येतो. त्यामुळे लोकांचा आत्मविश्वास दुपटीने वाढतो आणि याच गोष्टीमुळे अनेक लाखो युवक त्यांना आपले आदर्श मानतात. त्यांनी स्वतःच्या आयुष्यावर आधारित कर हर प्रयास की हे पुस्तक लिहिलं. यात त्यांनी संघर्ष, UPSC तयारी, पोलिसिंग आणि जीवनातील धडे सांगितले आहेत. हे पुस्तक आज हजारो विद्यार्थ्यांसाठी प्रेरणास्रोत आहे. त्यांना या सेवेसाठी अनेक पुरस्कार मिळाले आहेत. पण खरी गोष्ट म्हणजे जनतेच्या हृदयात त्यांनी कमावलेला सन्मान. आज महाराष्ट्रात एखाद्या गावात नाव घेतलं तरी लोक म्हणतात खंबीरपणे वागणारा आपला विश्वास नागरे पाटील. आपल्याला त्यांच्या संघर्षातून खूप मोठी शिकवण मिळते. प्रामाणिकपणा, मेहनत आणि शिस्त यामुळे कोणतीही परीक्षा आपण सहज जिंकू शकतो. मित्रांनो, IPS विश्वास नागरे पाटील यांचा प्रवास म्हणजे संघर्ष, धाडस आणि प्रामाणिकपणाची खरी कहाणी. त्यांचं आयुष्य आणि संघर्ष प्रत्येक तरुण व्यक्तीला म्हणतो, तुझ्या जिद्द असेल तर घाबरू नको, यस होईल रे. तुम्हाला जर हा संघर्ष आवडला असेल तर नक्कीच आपण माझ्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता, कारण अजून खूप मोठी शक्ती आपल्याला निर्माण करायची आहे. त्यामुळे सबस्क्राईब, लाईक, शेअर आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.